मम्मी आज काय बनवणार आहे? मस्त आज बनवणार आहे दिल्ली स्पेशल छोले भटुरे। छोले भटुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अद्रक लसूण पेस्ट, काश्मीरी मिरची, मीठ, धने पावडर, दही, हिंग, जिरं, काळी मिरी, किचन किंग मसाला, हळद, छोले, टोमॅटो, कांदा, गरम मसाला। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। 250 ग्रॅम छोले घेतलेले। हे छोले रात्रभर भिजत ठेवायचे। नंतर आपण हे आता 5 ते 6 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। आपण आता हे छोले शिजवून घेतलेले बघा। 6 ते 7 मी शिट्ट्या केल्या, कसे मऊ असे शिजलेत बघा। आता आपण याची भाजी तयार करूया। आता आपण याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेणार आहे। तेल थोडं जास्तीचंच वापरायचं आहे। आता आपण हे 5 ते 6 चमचे पण तेल घालून घेतलंय। आता इथे 1 चमचा मी जिरं घालून घेते। 4 ते 5 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, ते मी याच्यामध्ये घालते। कांदे छोले भटुरेला कांद्याचा जास्त वापर केला तर छान लागतात ते, म्हणून आपण कांदे जास्त वापरायचे। आता कांदे आपल्याला सोनेरी कलर होईपर्यंत 5 ते 7 मिनिटं आपण हे छान असे शिजून द्यायचे आहेत। काश्मीरी मिरची घालून घेतोय। काश्मीरी मिरचीने भाजीला कलर खूप छान येतो, त्याच्यामुळे आपण काश्मीरी मिरची घातलेली आहे। आता इथे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काळी मिरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, गरम चमचा अर्धा चमचा, आणि आता आपण इथे तेजपत्ता घालून घेणार आहे। 2 ते 3 तेजपत्ता। आता हे मसाले आपण सगळे असे फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित। आणि आपण आता ह्या मसाल्यांमध्येच आपण टोमॅटो घालून घेणार आहे। 3 ते 4 आपण मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेतलेले। हे पण आता आपण 5 ते 6 मिनिटं आपण व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण हे शिजून घेणार आहे। हे बघा, असे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे याच्यामध्ये। कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे। याच्यातच आपण आता दही घेतलेले, दही 2 ते 3 चमचे आपण दही घालून घेऊ। दही जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता। टोमॅटो आपण घातलेत, कमी घेतलेत। जर तुम्ही 5 ते 6 टोमॅटो घेतले तर दही नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित छान। आणि आता झाकण लावून 5 मिनिटं आपण हे शिजत ठेवूया। किती छान असं वास येतो मस्त। आता मी इथे झाकण लावून ठेवते 5 मिनिटं। याच्यामध्ये आपण आता थोडंसं हिंग घालून घेऊया। आणि हे जर मसाले असे ड्राय वाटत असेल तर आपण छोले जे शिजवलेले आहे त्याचं पाणी आहे ते घालून परत 2 ते 3 मिनिटं आपण हे वाफेवर ठेवूया। आणि ह्याच्यातच आता आपण जे शिजवलेले छोले ते घालून घेऊ। मस्त मसाले असे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे, इतकं छान स्मेल येतोय। हे बघा, आता हे जे छोले आहेत आपण शिजवलेले ते मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते। असे चांगले सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। हे बघा, खालीवर करून आपण हे मिक्स करून घेऊ। आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। छोले शिजवताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे मी आता हा 1 चमचा मीठ घालून घेते आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आणि आपण आता 5 मिनिटं परत हे वाफेवर शिजायला ठेवूया। हे बघा, किती छान मस्त असं आता भाजीचा स्मेल सुटलेला आहे। हे बघा, आमच्या घरी ही भाजी खूप आवडते। महिन्यातून 2 वेळेस तर मला नक्कीच ही भाजी करावी लागते, छोले भटुरे। आज तुम्ही पण नक्की करून बघा। हे बघा, आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊ। हे बघा, आता आपली छोल्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण भटुरे बनवूया। आता आपण भटुऱ्यांसाठी लागणारं साहित्य पाहूया। बेकिंग सोडा, मैदा,
रवा, दही, मीठ आणि तेल. चला तर आपण आता सुरुवात करूया. हे बघा आपल्या आता भटुऱ्यांचं पीठ छान व्यवस्थित भिजून झालं आहे. आता मी तुम्हाला हे मळून दाखवते परत व्यवस्थित. हे बघा आता आपण हे भटुऱ्यांचं पीठ असं मळून घेतलेलं आहे. 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे याच्यासाठी, आणि दही, तेल, सोडा, मीठ असं टाकून हे मी 2 तास व्यवस्थित असं पीठ भिजत ठेवलं होतं मुरायला. आणि आता बघा किती छान असं मऊसूत झालेलं आहे आपलं पीठ. आता याला परत आपण तेलाचा हात लावून परत असं एकदा हा गोळ आपण मळून घेणार आहे. पीठ हे 2 ते 3 तास भिजत ठेवलं ना का छान आपले भटुरे एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि रवा टाकल्यामुळे ते व्यवस्थित असे खुसखुशीत आणि फुलतात ते, म्हणून आपण रव्याचा इथे वापर केलेला आहे. नुसतं मैद्याचे नाही करणार आहे आपण भटुरे. हे बघा आता व्यवस्थित हे पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया. पहिले तुम्हाला ज्या आकाराचे भटुरे बनवायचे असेल त्याप्रमाणे आपण तिथे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ. आपण पुऱ्यांसारखे जरी केले तरी काही हरकत नाही आहे, कारण आपल्या कढईची साईज बघून आपण हे गोळे तयार करून घेऊया व्यवस्थित. हे बघा आता आपण हे भटुरेचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. इथे आपण मैद्याचं पीठ घेऊनच हे भटुरे व्यवस्थित असे पुरीसारखे तयार करून घेणार आहे. इथे मी गॅसवर तोपर्यंत तेल गरम करत ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या इथे एक एक भटुरा तयार झाला की आपण लगेच तो तळायला घ्यायचा आहे. आणि आपली ज्याप्रमाणे कढई असेल त्याप्रमाणे हा आपण पुरीसारखा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. हे बघा आता मी इथे तुम्हाला तळून दाखवते. अशा पण आता 2-4 असे तयार करून घ्यायचे व्यवस्थित असे पुरीसारखे. भटुरे हे मोठे चपातीसारखे पण करतायत, पण आपल्याला मग ते तळता येणार नाही, म्हणून आपण पुऱ्यांसारखे ते करून घेऊया. आणि मग नंतर 4-5 एकदा तयार झाल्यानंतर आपण ते तळून घेऊ व्यवस्थित. हे बघा आता मी तुम्हाला अजून दाखवते. इथे तेल पण गरम करायला मी कढईमध्ये ठेवलेलं आहे गॅसवर. नंतर मी तुम्हाला तळून दाखवते. असं व्यवस्थित छान पीठ जास्त लावायचं नाही आहे, हळूवार आपण एकदम मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे भटुऱ्यांचं, त्याच्यामुळे जास्त पिठाची गरज लागणार नाही. हे बघा आता आपण हे तेल गरम झालेले आपण आता इथे तळायला भटुरा टाकलेला आहे. हे बघा व्यवस्थित असं आणि हळूवार हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे बघा किती छान तो फुलला आहे. आता आपण हे काढून घेऊया. असेच आपण आता सगळे तळून घेणार आहोत. आमच्या घरात हे दर महिन्यातून 2दा तरी आम्ही हे छोले भटुरे करतो. घरात खूप आमच्या सगळ्यांना हे आवडतात, म्हणून मी नेहमीच करत असते. तुम्ही पण नक्की करून बघा. दिल्ली स्पेशल छोले भटुरे. हे बघा किती छान व्यवस्थित फुलले बघा. असेच आता हे आपण सगळे तळून घेऊया. हे बघा आता आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.